जनतेला जाहीर आवाहन. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात डोंगराळ भागात अतिक्रमण वस्तीच्या उन्हातानात वाऱ्यात पावसात दिवसाचे 24 तास, आठवड्याचे 7ही तास, वर्षाचे 365 दिवस अखंड सेवा करणारे आम्ही बँक मित्र आज नाईलाजास्तव रस्त्यावर आलो आहोत. कारण आम्ही आमची वेदना, आमची कैफियत, आमचा संघर्ष सरकारपर्यंत आणि समाजापर्यंत पोहोचवण्याचा आणि जीवनात मरणाचा प्रश्न बनला आहे. आम्ही कामाचे तास पाहिले नाही, पण आमच्यासाठी कोणतेही हक्क नाहीत. पहिलं म्हणजे आम्हाला रजा नाही, साप्ताहिक सुट्टी नाही, किमान वेतन नाही, कोणती सेवा सुरक्षितता नाही, मेडिकल नाही, वार्षिक वाढ नाही, अपघात विमा नाही. कामासाठी जागा आम्ही देतो, मशीन, लॅपटॉप, डेटा, स्टेशनरी सगळे आमचेच घेतो आम्ही. प्रवासी खर्च आमचा आणि मिळकत तुटपुंजी. त्यातही जिथे एक का बँक मित्राचा उदरनिर्वाह होत नाही, तिथे ठेकेदाराचे 2-4 नवे बँक मित्राचे निसल्याने आमचे उत्पन्न आणखी कोसळले. एक जण 15 वर्ष 10-15 वर्ष अखंड काम करतो, पण त्याचे फळ उत्पन्न कमी, ताण वाढला. अनेक बँक मित्र हताश होऊन काम सोडले, तर कोणी सर्व्हिस प्रोव्हायडर जाताला कंटाळून आपल्या आयुष्य संपवले. ही वेदनादायक वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत आमच्या अस्तित्वासाठी आम्ही संघटनात्मक पातळीवर उभे राहिलो. महाराष्ट्रातील सर्व बँक मित्र एकत्र येऊन स्थापन केलेल्या आमच्या संघटनेला 1 वर्ष पूर्ण झाले आहे. आज आम्ही राज्याचे मुख्यमंत्री, राज्य बँकर्स समितीचे अध्यक्ष आणि जनतेचे पालक यांचा दरवाजावर उभे आहोत. फक्त एवढ्यासाठी की आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळावा. आमच्या योगदान विसरू नका. आज राज्यातील 20,000हून अधिक बँक मित्र सार्वजनिक क्षेत्रात बँकेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. राज्य सरकारच्या प्रत्येक कल्याणकारी योजनेत आमची भूमिका अनन्यसाधारण आहे. कोरोना महामारी जीव धोक्यात घालून आम्ही सेवा दिली. नोटबंदीच्या काळात घाबरलेल्या जनतेला आम्ही आधार दिला. लाडकी बहीण योजना, किसान कल्याण, ग्रामीण कल्याण, DBT या सर्व योजना जनतेपर्यंत आम्ही पोहोचवण्यामध्ये बँक मित्राची महत्त्वाची भूमिका सिद्ध झाली. आज आम्ही सरकार, सर्व राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी आणि जनतेपुढे हात जोडून आवाहन करत आहोत. आमची वेदना, आमचा संघर्ष, आमचा आवाज सरकार बँकेपर्यंत पोचवा. आम्हाला किमान मानवी हक्क मिळवून द्या. आमच्या कार्याचा सन्मान करून आमच्या सुरक्षित आणि